गुड मॉर्निंग गाईज. सो अशा प्रकारे आमचा एक दिवस पूर्ण झालेला आहे. काल आम्ही सकाळी गाडीत बसलो, नंतर दुपारी 2च्या दरम्यान इथे पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही भातशेती करायला गेलो. भातशेती कमी आणि नाटकच जास्त केली सगळ्यांनी, फोटोशूट केलं, धमाल केली. आणि मग त्यानंतर इथे 5 पांडवांनी बांधलेलं एक तळं होतं, ते तळं बघितलं आणि ते तळंही फार सुंदर होतं. म्हणजे तिथे आमचा फिश पेडिक्युअर झाला आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही घरी गेलो, पटकन जेवणाची तयारी केली आणि संध्याकाळी खेकडे पकडायला गेलो होतो. खेकडांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, फार धमाल केली. आता ते खेकडे कुठे आहेत, जिवंत आहेत, मेलेत, परत सोडून दिले, आम्हाला काही माहीत नाही. आम्ही जस्ट फन म्हणून ते पकडायला गेलो होतो आणि आत्ता आम्ही निघालोय गुहागरला. तिथे आम्ही हॉटेल बुक करणार आहे आणि बीचवर जाणार आहे. सो कसं वाटतंय शुभम तुम्हाला? मस्त, एक नंबर. तुमचा काल खेकड्यांचा अनुभव कसा होता? नवीन होतं सगळ्यांसाठी, मस्त अनुभव होता. आणि जेव्हा सगळ्यात भयानक कोणती गोष्ट होती कालची? भयानक गोष्ट म्हणजे एवढ्या रात्रीतून त्या पाण्यामधून जाणं आणि काही न दिसणं पाण्याखाली. कधीही काही होऊ शकत होतं. कृष्णा, तुझा कसा अनुभव होता? जे पण आता अंधारात एकदम पूर्ण जंगलात चाललोय आपण आणि म्हणजे भीती वाटत होती खूप जास्त. आमचा मोरक्या हाच होता घरी अरे. जाताना. सो तुला रस्ता कसा कळाला रे? काय नाही, मला दादा सांगत होता, मी तसं पुढे पुढे चालत होतो. आणि ते शुभमला आवाज येत होता, फुस फुस. तो कुठला आवाज होता? खो खो काहीतरी आवाज येत तो होता. आवाज म्हणजे ह्या काकांचा होता, अच्छा, ड्रायव्हर काकांचा आमचा लुडो आवाज. दादांचा आवाज होता तो. कसा अनुभव होता? एकदम मस्त, खूप छान. रात्रीचं एवढं छान मजा येईल पाण्यामध्ये खेकडे पकडायला. खूप खूप छान वाटलं. तू यादी केलं होतं असं? नाही, पहिल्यांदा केलं, खूप मजा आली, खूप धमाल आली. आणि सगळ्यात जास्त वाट कुठे लागली होती? ते खड्ड्यांमध्ये जेव्हा खूप जास्त पाण्यात खड्डा येत होता तेव्हा आम्ही सगळे पडत होतो. आणि हिचे शूज वाजत होते. आम्हाला असं वाटत होतं कुणाच्या तरी पायाचा आवाज येतोय. लाईट पण बंद केली, नंतर कळालं हिचे पाय वाजता खचप खचप असे. शूज मध्ये पाणी गेलं होतं. हा, पाणी गेलं होतं. मुकेश दादा, तुमचा काय अनुभव होता? माझ्यासाठी हे नवीन नव्हतं की मी लहानपासून हे केलेलं आहे. मी कोकणातलाच होतो, पण खूप वर्ष पुण्यात राहिल्यामुळं ह्या गोष्टी मिस करत होतो आणि 10-15 वर्षांनी हे जे केले ते बालपण आठवल्यासारखं आलं. खूप मजा आली यात. तुम्हाला माहितीये, अर्धे खेकडे मुकेश दादांनीच पकडलेत. म्हणजे 6 पैकी 3 खेकडे त्यांनी पकडलेत. तर खेकडे पकडण्याची काही टेक्निक असते का? खेकडे पकडण्याची काय अशी मोठी टेक्निक नसते. पाण्यात तुम्ही कसंही व्यवस्थित पकडू शकता, बस फक्त घाबरायला नाही पाहिजे. आणि तुम्हाला माहितीये का, त्यांनी एक खेकडा त्यांच्या खिशात टाकला. हे मोटिवेशन कुठून मिळालं? हे मोटिवेशन हे लहानपणाचे. हे आम्ही असे खिशात खेकडे घेऊन, आमच्या नाही, आम्ही दुसऱ्यांच्या खिशात खेकडे टाकायचो. त्यामुळे आता बघितलं स्वतःच्या खिशात टाकून काय होतं, काय नाही होत. सो आता आपण आपल्या लुडो दादांचा अनुभव बघूयात कसा होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे पुढे जात असताना जो शेवटी होता त्याचा जीव निम्मा घाशात असायचा की मागून कुठले 2 डोळे येतात की काय भीती वाटायची. ही एक गोष्ट, मुकेश दादा जेव्हा पाण्यात पडला आणि पुन्हा त्याच जोमाने तो खेकडा पकडायला उठला आणि लिटरली तो खेकड्याला असं तो पकडून मारायचा आणि खेकडा पकडायचा. ते बघून मला इतकं भारी वाटलं की आता घरी गेल्यानंतर हे खेकड्याचा रस्सा करतील की काय, असंच वाटलं होतं. पण बघू आता खेकडे कुठे गेले. आणि अशा प्रकारे आम्ही आलोय कुठे? अंजनवेल अंजनवेल दीपस्तंभला. आणि इथे खूप छान नजारा आहे, हे बघा, दिसतोय का? आणि आम्हाला तिथे जायचंय. तिथे नमस्कार मंडळी, आणि पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहोत. वर गाडी लावली आहे आणि खाली चालत एका समुद्राच्या तिथे. आणि आम्ही आलेलो आहोत कुठे ग? माहित नाही आम्हाला. फार छान, म्हणजे हा सगळा समुद्र आहे. ही आमची माणसं आहेत सगळी. हाय. सो ही तुम्हाला अशी एक जागा दाखवणार आहे जी तुम्ही पाहिलीच नसेल असं मला वाटतं, पण मे बी तुम्ही पाहिली पण असेल. हे बघा, आल्या आल्या शूट सुरू. हा आमचा कृष्णा शूटा करतोय, तुम्हाला दाखवते. मी आलो. हाय मुकेश दादा, कसं वाटतं इथे येऊन? एवढं ऊन आहे पण इथं किती वारा सुटलाय. आणि मग काही जागा अशा असतात जिथे येऊन बसायचं असतं, त्या जागेचा आस्वाद घ्यायचा असतो. ते काहीच बोलायचं नसतं, शांत राहायचं आणि फील करायचं. हा अथांग समुद्र आणि हे ढग एकत्र आल्यानंतर किती सुंदर दिसतं ना सगळं.
खरंच आपण निसर्गापुढे काहीच नाहीये, झिरो आहे, झिरो. शेंगांची चवळी सारखी भाजी होते, त्याचे फुलं वरती आणि ही त्यांची फुलं भाजी करतात. ते आम्ही त्याची- डोक्यात माळलंय. हां, ह्यांची भाजी होते आणि हे जी कुड्याची फुलं आहेत ही खायला खूप सुंदर लागतात. जशा प्रकारे आम्ही हे बुक केलेलं आहे आणि हा समोर समुद्र आहे. समुद्राचं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. लावल्यामुळे कळते किती आहे ना. अरे हा वॉचमॅन सेम कोमल सारखा दिसतोय. अरे बापरे, काकू बाय बाय. अरे बापरे, काकू. वॉचमन काकू बाय बाय. हॉटेलमधून आम्ही निघालो आणि सरळ आलो इथे नवलाई देवीच्या मंदिराजवळ आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता. फार सुंदर आणि फार जुनं मंदिर आहे हे. सो चला. उमराट हेदवी नावाचं एक ठिकाण आहे आणि इथे खाली धबधबा आहे. आम्ही धबधबा बघायला चाललो आहे आणि हे इतकं पवित्र ठिकाण आहे की इथे लिहून ठेवलं आहे आदेशानुसार मद्यपान वगैरे चालणार नाही आणि चप्पलसुद्धा काढून जायचं आहे. सो धबधबा बघण्यासाठी आम्ही चप्पल काढून चाललो आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप गाव असे आहेत ज्यांचं शहर झालं, पण काही गाव अशाही आहेत ज्यांचं अजून शहर झालेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं हेच काही ते सोनं आहे, समृद्धी आहे या गावाकडची. कारण कुठेतरी गावसुद्धा टिकलं पाहिजे. हे लोकेशन अप्रतिम होतं. इथला नजारा एक नंबर होता. खाली गेल्यावरती इथे धबधबा होता. हा कृष्णा आता तिचे फोटोशूट करायला वर गेलाय. यांचं तेच सुरू होतं. आणि हा इतकं पाणी, इतकं सुंदर पाणी मी खरंच कुठे बघितलं नाही. आणि हे जे झरणे आहे ना, इथे सुद्धा खूप क्लीन वॉटर होतं. जवळून दाखवते जरा, तुम्ही पुन्हा एकदा बघा. इतकं क्लीन पाणी होतं हे. आणि याच्यावर कचरा असा तरंगत होता आणि तो कचरासुद्धा निघून जाणारा होता. खरंच कोकणात खूप छान पाणी आहे. खूप छान मूर्त्या होत्या तिथे आणि रेखीव मूर्त्या होत्या. फार जुनं असावं एवढी माहिती नाही आहे, त्यामुळे मी याच्याविषयी काही बोलणार नाही. पण जे काही आहे, निसर्ग जो आहे तो खूप जास्त सुंदर होता. इथून आम्ही निघालोय अजून एक स्पॉट बघायला. कसं वाटलं खाली? अशा प्रकारे आत्ता आम्ही आलोय हेदवी बीचच्या तिथे आणि तुम्ही बघू शकता हे पाणी. असं वाटतं आम्ही समुद्रात उभं आहे आणि हे पाणी आमच्यावरती. मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि हे सगळं जर तुम्ही बघितलं तर ही दगडाची इतकी स्वच्छ दगड आहेत. हे पाणीसुद्धा खरंच खूप जास्त स्वच्छ आहे आणि आमचे काही मित्र तिथे गेलेत, पण हे बघायला इतकं सुंदर वाटलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आत्ता जर नेचर झालं किंवा इथे पाणी आहे, दगडावरून जे झरे येतात, धबधबा मोठा नाही आहे पण छोटे छोटे झरे इतके सुंदर वाटतात ना. म्हणजे हेच पाणी जे वर जातं, वरून खाली येतं आणि पुन्हा नव्याने वाहतं. आयुष्याचंही असंच काहीतरी असतं. प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने वाहायचं. दाखवा ना. बामनगडचा निसर्गनिर्मित चमत्कार, वेळणेश्वरचा शांत समुद्र किनारा, गोपाळगडचा किल्ला, प्रत्येक ठिकाण कोकणाची एक वेगळी गोष्टच सांगतो. हेदवी जवळचं बामनगड तर निसर्गाच्या शक्तीचं जिवंत उदाहरण आहे. हजारो वर्ष समुद्राच्या लाटांनी खडकांवरती केलेल्या प्रहारातून तयार झालेली ही दरी.
भरतीच्या वेळी जेव्हा पाणी आकाशाकडे झेलावतं तेव्हा माणूस कितीही लहान असला आणि निसर्ग किती महान आहे याची जाणीव आपोआपच घडते, नाच्या आतपर्यंत पोहोचतो. प्रत्येक लाट किनाऱ्यावर येते आणि परत जाते, पण जाताना आपल्यासोबत थकवा, ताण, गोंधळ सगळंच घेऊन जाते. म्हणून कदाचित समुद्राजवळ बसलं की माणूस स्वतःशी बोलायला लागतो. संध्याकाळ होत जाते, सूर्य हळूहळू समुद्रात विरघळत जातो आणि संपूर्ण आकाश केशरी, गुलाबी, सोनेरी रंगांनी भरून जातं. हा सूर्यास्त म्हणजे दिवसाचा शेवट नसतो, तर उद्याच्या नवीन सूर्योदयाचं सुंदर आश्वासन असतं. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर गुहागरच्या नारळ सुपारीच्या बागांमधून निवांत फेरफटका मारा. पावसाळ्यात हिरवंगार साम्राज्य असतं, तर उन्हाळ्यात हापूस आंब्याचा गोड सुगंध संपूर्ण परिसरात दरवळलेला असतो. अजून खूप काही पाहायचंय, खूप काही अनुभवायचंय आणि कदाचित पुन्हा एकदा लाल मातीच्या वाटा आपल्याला तिथे घेऊन येतील. जर तुम्हालाही गर्दीपासून दूर निसर्गाच्या कुशीत काही निवांत क्षण जगायचे असतील तर गुहागरला तुमच्या ट्रॅव्हलिंग लिस्टमध्ये नक्कीच स्थान द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.